ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण शेपूची भाजी सोऱ्यामध्ये घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच कुठेच पाहिली नसेल, पण जर एकदा केली ना तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी कराल, कारण की खूप जास्त अप्रतिम होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा इथे मी शेपू घेतलेली आहे. आता मूठभर शेपू या रेसिपीसाठी पुरेशी आहे. आता शेपू जर पिवळी वगैरे असेल ना मध्ये आधी ती आपल्याला निवडून घ्यायची आहे. आता सुरुवातीलाच मी शेपू स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहे, त्यामुळे आता धुण्याची काही गरज पडणार नाही. फक्त इतकं लक्षात ठेवा, शेपूच्या आपल्याला निबार काड्या घ्यायच्या नाही आहेत. जर कोवळ्या काड्या असतील ना त्या घेतल्या तरीसुद्धा चालेल. आता बघा ही शेपू छान अशी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी शेपू अगदी बारीक अशी चिरून घेते, कारण की शेपू आपल्याला बारीकच चिरायची आहे, अजिबातच मोठी वगैरे ठेवायची नाही. मुलांसाठी तर खूपच जास्त उत्तम अशी रेसिपी आहे, कारण की खूपदा मुले किंवा मोठे झाले तरी शेपू वगैरे खात नाही, त्यांना शेपू आवडत नाही, किंवा मग शेपूचा एक वेगळा वास असतो ना तो येतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच करा. या रेसिपीमध्ये शेपू घातली आहे हे सुद्धा कळत नाही, कारण की रेसिपीच खूप जास्त वेगळी तयार होणार आहे. तर चला आता इथे मी सगळी शेपू ना कट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता शेपू आपली छान अशी बारीक कट करून झालेली आहे. जर मध्ये आधी तुम्हाला जर शेपू मोठी वाटत असेल तर अशा पद्धतीने पुन्हा तुम्ही यावरती सुरी चालून घ्या, म्हणजे जी काही मध्ये आधी मोठी राहिलेली शेपू आहे ना ती बारीक अशी कट होईल. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका, म्हणजे रेसिपी तुम्हाला अगदी परफेक्ट अशी कळेल. तर आता बघा शेपू साईडला ठेवून देऊया आणि आपण एक मोठी प्लेट घेऊया. तुम्ही वाडगं वगैरे घेतलं ना तरीसुद्धा चालेल. आता एक छोटा उकडलेला बटाटा घेतलेला आहे मी. बटाटा तुम्ही अगदी मूठभर शेपूसाठी ना एक उकडलेला बटाटा पुरेसा आहे. तर आता इथे आपल्याला बटाटा हाताने न कुस्करता अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचा आहे, कारण की जर हाताने कुस्करला ना तर याचे गठ्ठे वगैरे राहतील आणि आपल्याला याचे गठ्ठे वगैरे अजिबातच नको आहे. त्यामुळे बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा किसणीने किसून घ्या. तर इथे पाहू शकता बटाटा छान असा किसून झालेला आहे. आता यामध्ये अर्ध्या चमच्याला कमी मी ओवा घातलेला आहे. ओवा हातावरती क्रश करून घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर छान असा उतरला जातो. एक मोठा चमचा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता हे गावाकडचे तीळ आहेत, यामुळे त्याच्यामध्ये काळे तीळसुद्धा मिक्स आहेत. तुम्ही नुसते पांढरे तीळ घातले ना तरीसुद्धा चालणार आहे. आता अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. एक चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इतपत मी लाल तिखट घातलेला आहे. एक चमचा धना पावडर घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये जर तुम्हाला गरम मसाला वगैरे घालायचा असेल ना तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता, पण मी इथे स्किप केलेला आहे. अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे. आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला इथे शेपू घालून घ्यायची आहे बघा. आता यामध्ये काही पिठं ॲड करायची आहेत. आता ही जी कोणती पिठं सांगणार आहेत ना ही तुमच्या घरातच अवेलेबल असणार आहेत. तर बघा 1 ते 1.5 चमचा इथे मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चमचे इतपत आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं असेल. आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही मैदा वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी अर्धा चमचा इतपत आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेल इथे मी गरम करून वगैरे घेतलेलं नाही, आपलं जे नॉर्मल थंड तेल असतं ना तेच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता लगेच यामध्ये पाणी घालू नका, हातानेच आपल्याला सुरुवातीला हे छान असं मिक्स करून घ्या. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं नवीन यूट्यूबरसाठी. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता बघा मी हातानेच हे सुरुवातीला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुम्ही पाणी एकदमसुद्धा घालू नका, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण की यामध्ये आपण उकडलेला बटाटासुद्धा घातलेला आहे, तो सुद्धा ओलसर असतो, त्यामुळे पाणी जरा काळजीपूर्वक घाला. आता हे छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे.
आता हे पीठ कसं मळायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा. जास्त घट्टसर सुद्धा मळून घ्यायचं नाही आपल्याला हे पीठ. अगदी सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळल्यानंतर याला मी वरनं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे बघा तेल लावून झाल्यावर पुन्हा आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मळताना जो पिठाचा गोळा आहे ना तो अगदी सैलसर आहे. घट्टसर गोळा करायचा नाही आपल्याला, नाही तर आपली जी पुढची प्रोसेस आहे ना ती आपल्याला अवघड जाईल करायला. तर इथे बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळताना तुम्हाला कळतच असेल की गोळा जो आहे आपल्या पिठाचा तो किती छान असं सैलसर आहे. अजिबातच घट्ट वगैरे गोळा करायचा नाही. आता तोपर्यंत एका साईडला मी जे आपलं साऱ्याचं भांडं असतं ना, साचा असतो ना, त्याला सुद्धा आतून तेल लावून घेतलेलं आहे. आणि जे दुसरं खालच्या साईडचं भांडं असतं ना आतलं, त्याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, जे पीठ वगैरे आपल्याला टाकायचं आहे ना ते अजिबातच चिटकत वगैरे नाही आणि अगदी सहज अशी चकली निघली जाते. अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही यापूर्वी खूप प्रकारच्या चकल्या नक्कीच केल्या असतील. आपण पालकच्या सुद्धा चकल्या केल्या आहेत, पण शेपूची कधी चकली पाहिली आहे का? खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते, खुसखुशीत कुरकुरीत होते. ज्यांना शेपू आवडत नाही ना त्यांना तुम्ही ही चकली नक्कीच खायला द्या. त्यांना कळणार सुद्धा नाही यामध्ये शेपू आहे. आपण लहान मुलांना खूपदा वेफर्स वगैरे देतो, पण अशा पद्धतीने या चकल्या घरात तुम्ही करून ठेवा आणि त्यांना द्या. अगदी पौष्टिकसुद्धा आहे आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. तर बघा हे जे पीठ आहे ना ते मी सोऱ्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता याचे मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे. सुरुवातीला आपण चकली बघूया कशी करायची. अगदी सहज पीठ निघलं जातं, अजिबात तुटत वगैरे नाही. त्यामुळे इथे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपण जी शेपू आहे ना ती बारीक कट करून घ्यायची आहे. जर तुम्ही मोठी मोठी जर शेपू ठेवली ना तर चकली आपली तुटू शकते. त्यामुळे आपल्याला जी शेपू आहे ना ती बारीकच कट करून घ्यायची आहे. तर इथे बघा छोट्या छोट्या मी इथे 1 ते 2 तुम्हाला चकल्या सुरुवातीला करून दाखवते. आता याची मी चकलीसुद्धा करणार आहे आणि जे आपले स्टिक असतात ना चकलीसारखे ते सुद्धा करणार आहे. अशा पद्धतीने जे स्टिक असतात ते केले ना तर मुलांनासुद्धा खायला आवडतील आणि छानसुद्धा लागतील. मध्ये आधे चहासोबतसुद्धा आपण हा पदार्थ खाऊ शकतो. खूप जास्त अप्रतिम लागतो आणि 15 ते 20 दिवस तुम्ही ही चकली आरामात स्टोअर करून ठेवू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही किती सहज आपल्या चकल्या झालेल्या आहेत. अजिबातच तुटत वगैरे नाही आणि खाली इथे मी प्लेटला सुद्धा तेल वगैरे लावलेलं नाही आहे, कारण की चकल्या निघायला सुद्धा अगदी आपण सहज उचलू शकतो अशा निघतात. त्यामुळे प्लेटला आपल्याला तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही. तर इथे बघा अशा पद्धतीच्या स्टिकसुद्धा आता मी सगळ्या करून घेते. तर इथे पाहू शकता सगळ्या स्टिक आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही याच्या चकल्यासुद्धा करू शकता किंवा मग अशा पद्धतीने स्टिकसुद्धा करू शकता, कारण की लहान मुलांना हातात द्यायला अशा स्टिक ते खायलासुद्धा छान वाटतं त्यांना. तर बघा सगळ्या स्टिक करून झालेल्या आहेत. दिसायला सुद्धा अप्रतिम दिसतात आणि खायला म्हणाल तर अगदी भन्नाटच लागतात. आता एका साईडला गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल सुरुवातीला आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे. तर बघा छोटासा गोळा टाकून बघितलेला आहे, तो वरती आला की आपलं तेल जे आहे ना ते अगदी परफेक्ट असं तापलेलं आहे. आता ही चकलीसुद्धा मी इथे फर्स्ट टाईमच करत आहे, म्हणून मी सुरुवातीला कमी टाकलेली आहे आणि नंतर ना अजिबातच चिटकत वगैरे नाही हे कळाल्यानंतर मी जास्तीचे घाणे टाकलेले आहेत, म्हणजे जास्तीचे चकल्या यामध्ये सोडलेले आहेत. तर इथे बघा सुरुवातीला थोड्याच सोडलेल्या आहेत मी. आता ही कढई थोडीशी पसरटी आहे ना त्यामुळे इथे एकदमसुद्धा जास्त सोडता येईल, पण जर आपली जी नॉर्मल खोलगटी कढई असते ना त्यामध्ये एकदम तुम्ही सोडू नका, नाहीतर मग ते चिटकू वगैरे शकतं. आता बघा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे. फास्ट गॅसवरती या चकल्या तळू नका, नाहीतर मग लगेच करपतील. तुम्ही इथे पाहू शकता किती सहज निघल्या जातात. आता सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने चमच्यानेच या चकल्या काढून घ्यायच्या आहेत खाली जर चिटकलेल्या असतील तर. तर आता इथे आपल्याला चकली तळताना लगेच सोऱ्या वगैरे लावायचं नाही आहे, म्हणजे जे झाऱ्याने आपण चकली पलटतो ना ते लगेच लावायचं नाही आहे, कारण की मग चकली जी आहे ती तुटू शकते. सुरुवातीला अशा पद्धतीने चमच्याने हलवून घ्या आणि मग नंतरनं तुम्ही झाऱ्याचा वगैरे वापर करू शकता. तर इथे पाहू शकता चकलीचा रंगसुद्धा छान गोल्डन झालेला आहे आणि त्याचे बुडबुडे कमी झाले ना तळतानाचे, म्हणजे चकली जी आहे ती आपली परफेक्ट अशी तळून झालेली आहे. तर बघा आता ही चकली काढून घेऊया. अजिबातच तेलकट वगैरे होत नाही. मी तुम्हाला नंतर ही तोडूनसुद्धा दाखवणार आहे. अगदी कुरकुरीत खुसखुशीत तयार होतील. आता ही चकली एका प्लेटमध्ये काढून घेऊया
आणि अशाच पद्धतीने ज्या आपण स्टिक केल्या आहेत ना त्या टाकून घेऊया. तर आता जितक्या उरलेल्या स्टिक आहेत ना त्या सगळ्या इथे मी सोडून घेणार आहे, कारण की यामध्ये जे चकल्या आहेत ना त्या अजिबातच चिटकत वगैरे नाही, त्यामुळे तुम्ही संपूर्ण सोडल्या ना तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा छान अशा सोडून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हायच ठेवायची आहे. फास्ट गॅससुद्धा करायचा नाही आहे, नाही तर ह्या चकल्या तुटू शकतात किंवा मग खाली लागू वगैरे शकतात. तर तुम्ही इथे पाहू शकता किती सहज निघालेले आहेत. आता छान मिडियम टू लो गॅसवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर अशा रंगाच्या असल्यावरच काढल्या ना तर त्या अगदी तुमच्या मऊ पडतील चकल्या. त्यामुळे छान अशा कुरकुरीतच होऊन द्या आणि मगच तुम्ही ह्या चकल्या काढून घ्या. आता इथे बघा छान गोल्डन रंग आलेला आहे. आता या मी तेलामधून काढून घेते. तुम्ही याचा रंगसुद्धा पाहू शकता किती छान रंग आलेला आहे. आता सगळ्या चकल्या इथे मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे बघा भरपूर अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. ज्या स्टिक आहेत त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. आता याचा तुम्ही आवाज तर नक्कीच ऐकू शकता किती जास्त कुरकुरीत झालेले आहेत. यामध्ये शेपू आहे ना हे सुद्धा कळणार नाही ज्यांना तुम्ही ही चकली खायला द्याल त्यांना, कारण की अजिबातच कळून येत नाही की यामध्ये शेपू घातलेली आहे. ज्यांना शेपू आवडत नाही ते नक्कीच ही चकली आवडीने खातील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.